रामकृष्ण हरिमाऊली. आज आहे आमचा दिवस तिसरा. स्वतःची तयारी करून झाल्यानंतर मम्मीने बाकीच्या वारकऱ्यांचीही तयारी केली. आपलं लगेच गाडीमध्ये टाकून आम्ही पायी वारीसाठी निघालो. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही फळांच्या बिया आणलेल्या ज्या मम्माने लावल्या. यामध्ये फणस, लिची अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बिया होत्या. माहीत नाही झाडे उगतील की नाही, पण आमचा प्रयत्न पूर्ण होता. या वर्षी वारीमध्ये खूप लहान मुले पाहायला मिळतात, ज्यामुळे मला खूप आनंद झाला की पॅरेंट्स आतापासूनच आपल्या लहान मुलांना आपल्या कल्चरची जाणीव करून देत आहेत. ॲज युजल मम्मानी डान्स करायला सुरुवात केली आणि तिला ॲक्च्युली खूप लोक रेकॉर्ड करत होते आणि खूप मजा येते तिला बघून. बाकीचेही नाचायला लागले. 2 दिवस खूप पाऊस पडत होता, पण आज जराही पाऊस पडला नाही, त्यामुळे अजून बरं वाटलं. बराच वेळ चालल्यानंतर आम्ही थोडा नाश्ता करण्यासाठी थांबलो आणि एका मंदिरामध्ये थोडी विश्रांती घेतली. सगळ्यांचा नाश्ता आणि विश्रांती करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा वारीसाठी निघालो. रस्त्यामध्ये खूप वेगवेगळे रथ भेटत होते आणि आम्ही सगळ्या रथांचा आशीर्वाद घेत होतो. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे चालणं, पण केवळ पायी नव्हे तर अंतःकरणातून. वारी म्हणजे जेथे भेदभाव नाही, ना मोठा ना लहान, ना श्रीमंत ना गरीब. वारीत सगळे एक समान, संत, वारकरी, नवखं मूल असो की वयोवृद्ध. इथे वडिलाधारी पोरांच्या पाया पडतात आणि मुलं वृद्धांच्या. ही केवळ परंपरा नाही, ही आहे आत्म्याची एकता, भक्तीचा महापूर. वारी म्हणजे प्रेमाचा, समतेचा आणि नम्रतेचा सण. सगळ्याच दिंड्या जिथे विसाव्याला बसल्या होत्या, थोडा एन्जॉय केल्यानंतर पुन्हा आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. रस्त्यामध्ये थांबून हरिपाठ घेतला आणि आता आलो आहे आम्ही आमच्या निवासस्थानी. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज नवीन व्हिडिओ टाकणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय फॉर नाऊ.